चला आज करते अंड्याची आमटी. अंडी उकडत घालून आमटी करतले, फोडून नाही. आणि बऱ्याच वेळा मी जास्त करून अशीच करते. आवडतं आमका फोडून केलेली, पण लवकर झटपट हवी असतात तर एकीकडे लावले कुकर, एकीकडे घातले अंडी उकडत आणि कढई ठेवून त्याच्यात घातले 1 चमचा तेल, उभं चिरलेलं 1 कांदो, तो छान गुलाबी रंगावर परतून घेतले आणि त्याच्यावर घातले किसलेला खोबरा. तर भाजून त्याच्यावर कोथिंबीर घातले आणि त्या भाजून ठेवले. त्याच कढईत घातले 2 चमचे तेल, 1 चमचा आलं लसणीची पेस्ट, हळद आणि भाजको मसाले, 2 बारीक चिरलेले बटाटे घालून परतून घेतले. मीठ घालून पाणी घालून झाकण ठेवून मस्त शिजवून घेतले. मधून मधून बघायचा उघडून बटाटे शिजले का, 1-2दा बघून घ्या. 7-8 मिनटात बटाटे शिजले मस्त. मग उकडलेली अंडी थंड झाली, ती एक एक करून त्याला लग लावले जरा बरोबर आणि अंडी सोडून घेतले. आणि मी ना मालवणी मसालो एक सोडलो तर फक्त आगरी मसालो वापरते. कुठल्याच ब्रँडचे जास्त मसाले वापरत नाही. कधीतरी एव्हरेस्टचो गरम मसालो थोडंसं वापरते, पण ह्यो आगरी मसालो घातलो ना की तुमका कसलोच गरम मसालो घालूची गरज नाही. इतको सुंदर मसालो म्हाका ह्यो मिळता, मी मुंबईवरून मागवते. वाटण घालून घ्या, किती हव्या तेवढा पाणी घालून घ्यायचं. दाट करूची तर दाट आमटी करा, रस्सो हवं तर रस्सो करून घ्यायचं. तर सुंदर आमटी तयार झाली. या आमटी उकळी पण फुटली, पण एक झाकण मारून ना 2 मिनटाची मी परत उकळी मस्त काढून घेतलं आहे आणि आमटी तयार. गरम गरम भाताचं कुकर लावलेलोच असा भात आणि आमटी बस. आज आणि काही प्रकार नाही जेवणाची. तर कशी वाटली तुमका ही अंड्याच्या आमटीची रेसिपी किंवा अंड्याची आमटी नक्की सांगा. आणि आवडली तर तुम्ही करून बघा तशी. माझा अंदाज असा, अशी आमटी मी पहिल्या पण एखाद व्हिडिओ टाकलेलो असतो, तर तरी पण बघितलात म्हणून थँक्यू व्हेरी मच. बाय.